काय तू कुठे होतीस? नक्की काय झालं होतं? मीरा, मला ना खात्री होती तू मला शोधून काढशील. ताई, देवी आईने मला तुझ्यापर्यंत येण्याचा मार्ग दाखवला. देवी आई कायम आपल्या पाठीशी आहे मीरा. पण तू इथे कशी काय? मीरा ऐक, मी तुला सगळं सांगेन, सगळं निवांत सांगेन, पण आता हे ऐक, हे महत्वाचं आहे. आपले बाबा याच वास्तूत आहेत. काय? हो. काय करू मी तुमचं? हा, काय करू? एक काम धड जमत नाही तुम्हाला. अक्कल नाहीये तुम्हाला? हा, काही प्लॅनिंग नाही, गाडी नाही, निघाल्या तोंड वर करून. मला वाटलं होतं तुम्हा दोघींपैकी एकीला तरी अक्कल असेल, पण नाही. मुळात त्या टेम्पोत रुद्रकेतूचा देह ठेवलाच कशाला? अगं पण गप्प बस नर्मदा, गप्प बस. त्या टेम्पोवाल्याने जर का टेम्पो थांबवला नसता तर रुद्रकेतूचं प्रेत आपल्याला मिळालंच नसतं. तेच तर ना वहिनी, आपलं काम झालंय ना पूर्ण, मग कशाला ओरडतीयस? नशीब होतं आपलं म्हणून. नशीब? हो काय बोलताय? नशीब कसं? म्हणजे आम्ही इतके एफर्ट्स घेतले, इतक्या मेहनतीने ही बॉडी इथे आणली, त्याचं काही नाही. तुम्ही आम्हाला बक्षीस दिलं पाहिजे तर तुम्ही आम्हालाच ओरडताय. नाही तर काय, बक्षीस मिळणार तुम्हाला, पण काम पूर्ण झाल्यानंतर. आता काय राहिलंय? आउट हाऊसच्या बाजूला काही लाकडं पडलीत, ती गोळा करा. आणि इथे एक चिता रचा. मला त्या रुद्रकेतूचं प्रेत जाळायचंय. मीरा, मंजिरी आता तिची आउट हाऊस मधली गुहा वापरत नसावी बहुतेक. मला असं वाटतंय आपण तिच्या गुहेत अगदी आतपर्यंत पोहोचलोय ना, त्यामुळे आता तिच्यासाठी ती जागा सुरक्षित नाहीये. आणि आता कुठलंही महत्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी तिने या घरातच जागा निर्माण केली आहे. वाळवीसारखं पोखरलंय ना तिने या घराला. हो, आणि एवढंच नाही, आपले बाबा सुद्धा याच वास्तूत कैद आहेत. ताई, तुला ते दिसले का ग? नाही मीरा, पण मी त्यांचा आवाज ऐकला आणि तो भ्रम नव्हता. मी खरंच त्यांचा आवाज ऐकला. आणि मीरा, मला खात्री आहे की आपले बाबा याच वास्तूत कैद आहेत. म्हणजे तुझं असं अचानक गायब होणं, त्या जागी जाणं आपल्यासाठी चांगलंच होतं तर. हो, पण एक गोंधळ झालाय मीरा. काय? रुद्रकेतूंचा मृतदेह मंजिरीच्या ताब्यात आहे. म्हणूनच वेदाच्या बाबांना तो तिथे सापडला नाही. अथर्व तिकडे गेले होते? ताई, हे बघ, तू अचानक गायब झालीस. मी खूप घाबरले होते अगं. आणि तेव्हा मी ठरवलं की आता आपल्या हातातला एकही धागा सुटता कामा नये. म्हणून मी वेदाच्या बाबांना रुद्रकेतूंचा मृतदेह आणायला पाठवलं होतं. पण त्यांना तिथे काहीच सापडलं नाही. आणि तू म्हणतेस तसं मंजिरीकडे जर तो मृतदेह असेल तर तो ती नष्ट केल्याशिवाय नाही राहणार अगं. मीरा, चल. झालं बाबा एकदाचं काम करून. हा देवा, अरे काय काय करायला लावलंस आम्हाला. ओंजळभर खजिन्यासाठी ही चिता रचवली, डेड बॉडी उचलली, काय काय केलं आपण. खरंच म्हणजे जेवढे कष्ट ही डेड बॉडी इथे आणायला लागली नाही त्याहून जास्त कष्ट ही चिता रचण्यासाठी घेतलेत. मंजिरी जे ठरवते ते ती करतेच. आज या चितेत रुद्रकेतूचं प्रेत जळेल आणि त्याच्या सोबतच माझ्या चिरतारुण्याच्या वाटेतला शेवटचा अडथळाही.
ताई काय करायचं आपण आता? ऐक ना, मंजिरी घरात तर नक्की नाहीये. आतापर्यंत तिने रुद्रकेतूंचा देह नष्ट केला असेल तर त्यांची अस्थी आपल्याला कधीच मिळणार नाही. आणि मंजिरीचा अंत सुद्धा कधीच होणार नाही. नाही मीरा, जोपर्यंत आपण स्वतः काही पाहत नाही तोपर्यंत आशा सोडायची नाही. काहीतरी मार्ग नक्की सापडेल. चल. मीरा, हा धूर कसला आहे? ताई मंजिरी कदाचित तिकडे असेल. चल तू. मीरा थांब, तितका वेळ नाहीये आपल्याकडे. पाऊस. ढग नाहीये आणि पाऊस कसा पडतोय? फक्त चितेवर पडतोय पाऊस. इथे कुठेच नाही. नाही. वहिनी. वहिनी काय करत नाहीये? अगं थांब. मागे बघा ना. तुम्ही वहिनी बाजूला. जरा मागे. अगं ऐक ना, बाजूला भाजशील तू. वहिनी. मॅडम. नाही.